सुरू करूया आजचं लेक्चर. प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण डिफरंट टाइप्स ऑफ कम्युनिटीजचा अभ्यास केला होता. देर आर 4 टाइप्स ऑफ कम्युनिटीज. फर्स्ट रुरल, अर्बन, ट्रायबल आणि व्हर्च्युअल. ह्या चारही कम्युनिटीचा आपण डिटेल अभ्यास केला होता. आज जो आपण टॉपिक सुरू करणार आहोत तो आहे वल्नरेबल सेक्शन्स ऑफ दी सोसायटी. तर वल्नरेबल सेक्शन्सलाच वंचित घटक म्हणून सुद्धा ओळखल्या जातात. ठीक आहे. हा टॉपिक सुरू करण्याच्या आधी जर प्रिव्हियस लेक्चर्समध्ये कोणाला काही अडचणी असतील तर त्या आता विचारा. जानेवारीमध्ये एक्झाम होणार आहे तुमची. त्या परीक्षेच्या दृष्टिकोनाने हार्डली तुमच्याकडे आता एकच महिना शिल्लक राहिलेला आहे अभ्यासासाठी. आता हा जो एक महिना शिल्लक राहिला आहे ह्या एक महिन्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे ते मी वारंवार सांगते की तुम्ही आता फक्त MCQs आणि प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन्स पेपर आहे त्याच्यावर भर द्या आणि जे काही पॉईंट्स मी तुम्हाला देते बोर्डवर ते तुम्ही पाठ करून द्या. काय ते विसरता कामा नये. आणि एक्झाम्पल्स जरी तुम्ही एवढं लक्षात ठेवलं तरी पण तुम्ही इझिली नेट सेट एक्झाम क्रॅक करू शकता. ओके, इथपर्यंत क्लिअर. चला, आजचा टॉपिक आहे वल्नरेबल. वल्नरेबल सेक्शन्सचा आपल्याला अभ्यास करायचा. आवाज येतोय माझा मागेपर्यंत? ओके. आता समाजाचे वंचित घटक ज्याला आपण वल्नरेबल सेक्शन म्हणतो ते म्हणजे काय? तर हा अशा लोकांचा गट आहे जो खूपच संवेदनशील आहे, ज्याला म्हणतो आपण सेन्सिटिव्ह. आता हे सेन्सिटिव्हचे पण अनेक प्रकार आहेत. ह्याच्यामध्ये आपण कन्सिडर करणार आहोत फिजिकल किंवा इमोशनल पॉइंट ऑफ व्ह्यूनी आपण सेन्सिटिव्ह टाइप ऑफ ग्रुप हा कन्सिडर करणार, ज्याला आपण म्हणतो इमोशनल सॉरी ज्याला आपण म्हणतो वल्नरेबल ग्रुप. आता वल्नरेबल ग्रुप म्हणजे काय? तर असा गट जो खूप मोठ्या प्रमाणात, खूप जास्त प्रमाणामध्ये सेन्सिटिव्ह आहे. जसं की शारीरिक किंवा भावनिक पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघितलं तर हा जो वल्नरेबल सेक्शन आहे हा असा असतो. आता ही वल्नरेबल सेक्शन मधली जी लोक आहे ही एकतर कम्फर्टेबल पण लाईफ त्यांना मिळालेली नसते आणि एक प्रॉपर अपॉर्च्युनिटीज ज्या आहे डेव्हलपमेंटच्या त्या सुद्धा त्यांना मिळालेल्या नसतात. आणि म्हणूनच हे वल्नरेबल सेक्शन्समध्ये इन्क्लूड होऊ शकतात असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय काय म्हटलेलं आहे बघा. तर एक कम्फर्टेबल लाईफ पण त्यांच्याकडे नाही आहे आणि डिफरंट टाइप्स ऑफ अपॉर्च्युनिटीज ज्या आपण म्हणतो ज्या डेव्हलपमेंट करीत आहे त्या सुद्धा त्यांना पुरेशा प्रमाणात मिळालेल्या नाही आहे किंवा मिळत नाहीये, म्हणून त्यांना आपण वल्नरेबल सेक्शन्समध्ये इन्क्लूड केलेलं आहे. आता सोशल, इकॉनॉमिक आणि कल्चरल ज्या सिच्युएशन्स आहे, काय काय आहे? सोशल, इकॉनॉमिक अँड कल्चरल ज्या सिच्युएशन्स आहे त्या अनस्टेबल आहे, अनेबल आहे. कशासाठी? तर जे फंडामेंटल ह्युमन राईट आहे, प्रत्येक माणसाला एक फंडामेंटल राईट आहे ह्युमन आहोत म्हणून. तर मग तो वल्नरेबल सेक्शन असू दे किंवा सधन असू दे, तो राईट तर सगळ्यांना आहे. तर सोशो इकॉनॉमिक आणि कल्चरल सिच्युएशन्स जे आहे ते यूज करण्यासाठी त्यांचा फंडामेंटल ह्युमन राईट जो आहे तो त्यांना इथं मिळत नाहीये. आता एक नाव लिहून घ्या, युरोपियन युनियन. EUROPAN, युरोपियन युनियन. युरोपियनचं स्पेलिंग एकदा सांगते. EUROPAN, PEAN, युरोपियन युनिट. ठीक आहे, युनियन सॉरी, युरोपियन युनियनच्या नुसार लिहून घ्या डेफिनेशन वल्नरेबल सेक्शन्सची. लिहून घ्या. अकॉर्डिंग टू युरोपियन युनियन, comma,
इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहा द ग्रुप्स विच आर मोर the groups which are more boycott BOYCOTT and are more poor in comparison to common people are known as vulnerable. Full stop, inverted comma, close. लिहिलं परत एकदा बघा. अकॉर्डिंग टू युरोपियन युनियन the groups which are more boycott and more poor in comparison to common people are known as vulnerable. झालं. म्हणजे बघा युरोपियन युनियनच्या नुसार वल्नरेबल सेक्शन्सची डेफिनेशन किंवा व्याख्या कशी केली आहे, तर हे असे गट आहे जे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्यांना बहिष्कृत केल्या जातं, बॉयकॉट केलं जातं आणि ते खूप गरीब सुद्धा असतात. बॉयकॉटेड पण असतात आणि गरीब पण असतात. कंपॅरिझन तुलनात्मक जर बघितलं तर सामान्य जी लोक आहे त्या सामान्य लोकांच्या तुलनेत हे जे गट आहे ह्यांचा बॉयकॉट पण होतो, म्हणजे बहिष्कार पण होतो यांच्यावर, आणि हे खूप गरीब पण असतात, म्हणून यांना वल्नरेबल सेक्शन्स असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. नाऊ टाइप्स ऑफ टाइप ऑफ वल्नरेबल सेक्शन. म्हणजे वल्नरेबल सेक्शन मध्ये कोण कोण आहेत, जे समाजातला कोणता घटक वल्नरेबल सेक्शन मध्ये कन्सिडर होतो, तर ते लिहून घ्या. वुमन, चिल्ड्रन, एजेड पीपल अँड वल्नरेबल दलित. आणि अजून ह्याच्यामध्ये करा डिफरंटली एबल. फर्स्ट वुमन, second children, third aged people, vulnerable dalit, आणि डिफरंटली एबल्ड. हा जो डिफरंटली एबल्ड आहे ना, म्हणजे ज्याला आपण अपंग असणारे म्हणतो, तो गट आहे जो पुस्तकात दिलेला नाहीये. पण हे अकॉर्डिंग टू आपल्या माहितीनुसार हे आपल्याला माहित असायला पाहिजे. तो नोट डाऊन करा, बोर्डवर दिसतोय आहे. ओके. टाइप्स ऑफ वल्नरेबल सेक्शन: वुमन, चिल्ड्रन, एजेड पीपल, वल्नरेबल दलित, आणि डिफरंटली एबल. ओके. आता जर डिफरंट टाइप्स ऑफ वल्नरेबल सेक्शन्स आपण म्हणतो आणि त्यात पहिलं जे आहे ते आहे महिला, वुमन. तर तुम्हाला वाटतं का महिला वल्नरेबल आहे? महिलेला वाटतं का की आपण वल्नरेबल आहोत? इथं बसणाऱ्या किती फिमेल स्टुडंट आहे ज्यांना वाटतं की तुम्ही वल्नरेबल आहात, वंचित घटक आहात, मला पाहिजे तेवढ्या अपॉर्च्युनिटीज मिळत नाही आणि तुम्ही कंपॅरेटिव्हली गरीब आहात, असं वाटतंय का? हात वर करा ज्यांना वाटतंय. ऍक्च्युली असं नको वाटायला. स्वतःला जर तुम्ही वल्नरेबल कन्सिडर केलं तर तुमच्याकडे सगळ्या अपॉर्च्युनिटी आहे, तुम्हाला त्याचा वापर करता आला पाहिजे. ज्या अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळत नाहीये कंपॅरेटिव्हली, तर त्या तुम्ही ओढून आणल्या पाहिजे स्वतःसाठी. ओके. तर तुम्हाला वल्नरेबल म्हटलं जाणार नाही.
आता पहिला जो घटक आहे वुमन, तर महिला नॉट ओनली हॅव सिग्निफिकंट रोल इन क्रिएशन ऑफ युनिवर्स, म्हणजे जगाची निर्मिती करण्यामध्ये महिलांचा खूप मोठा रोल आहे असं म्हटलं जातात, परंतु फॉर्मेशन जे आहे सोसायटीचं त्याच्यामध्ये नाही. वुमन नॉट ओनली हॅव सिग्निफिकंट रोल इन क्रिएशन ऑफ युनिवर्स बट ऑल्सो इन फॉर्मेशन ऑफ सोसायटी असं म्हटलंय. म्हणजे ही जगाची निर्मिती करणारी कोण आहे, तर महिला आहेत. आणि सोसायटी कोणी तयार केली आहे, तर महिलेनेच केली आहे. तरी सुद्धा महिला वंचित आहे असं म्हटलं जातं. कारण जे इक्वल राईट्स मिळायला पाहिजे ते अजूनही महिलांना मिळत नाही. ठीक आहे, बरोबर. जसं माणसांना, पुरुषांना जे अधिकार आहेत ते महिलांना देखील असायला पाहिजे, परंतु काही ज्या सोसायटीज आहे त्या खूप कमी अशा सोसायटीज आहे की कंपॅरेटिव्हली जर बघितलं तर जे अधिकार पुरुषांना मिळतात तेच महिलांना सुद्धा मिळतात. असं जर बघितलं तर हे खूप कमी, म्हणजे बोटावर मोजण्या इतक्या सोसायटीज अशा आहेत ते तिथे हे होतं. म्हणजे मोस्टली आता ट्रायबल कम्युनिटी आहे ना, तर ट्रायबल कम्युनिटीमध्ये जास्त अधिकार हे महिलांना आहे. म्हणजे जो कर्ता व्यक्ती म्हणतो किंवा कुटुंब प्रमुख म्हणतो त्या महिला असतो, म्हणजे कंपॅरेटिव्हली मेन, म्हणजे दर्जा त्यांचा आहे मोठा. तर म्हणून त्याचं उदाहरण इथे आपण कन्सिडर करू शकतो. इथं काय म्हटलंय, वुमन गॉट इक्वल राईट्स ॲज मेन इन द सोसायटी, परंतु तसं मिळत आहे का? काही सोसायटीमध्ये अजूनही महिलांना पाहिजे तेवढा अधिकार पुरुषांच्या समवेत मिळालेला नाहीये. हे अतिशय डिफिकल्ट आहे असं म्हटलेलं आहे अभ्यास करणं, म्हणजे सिच्युएशन काय आहे किंवा जे प्रॉब्लेम्स आहे महिलांचे त्याचा अभ्यास करणं खूप डिफिकल्ट आहे असंही बोलल्या जातो. आता ह्याच्यामध्ये एक नाव आहे S.N. श्रीनिवास. वुमनच्या बाबतीमध्ये लिहून घ्या, S.N. श्रीनिवास. ठीक आहे, S.N. श्रीनिवास. त्यांनी काय म्हटलंय, तर महिला ज्या आहेत प्रत्येक सोसायटीमध्ये महिलांचे वेगवेगळे फॉर्म्स आहेत, टाइप्स आहे असं म्हटलेलं आहे. दुसरीकडे महिलांना त्यांनी कसं कन्सिडर केलंय, तर एक डिव्हाइन आहे, परंतु दुसरीकडे ती नेहमी डिपेंड आहे इतरांवर. डिव्हाइन तर आहे असं म्हटलंय, पण दुसरीकडे असंही म्हटलंय की महिला नेहमी दुसऱ्यांवर अवलंबून असते. असं आहे का? काही प्रमाणात असू शकते. ठीक आहे. सो वुमन म्हणजे काय, तर हा एक सिग्निफिकंट रोल आहे महिलांचा युनिवर्स क्रिएट करण्यामध्ये, सोसायटी क्रिएट करण्यामध्ये. महिलांना अजूनही माणसांसारखे पूर्ण अधिकार मिळालेले नाही आहेत, कारण सोसायटी ज्या आहेत, म्हणजे कंपॅरिझन जे आहे पुरुषांशी ते केलं जातं. श्रीनिवास, S.N. श्रीनिवासने असं म्हटलंय की महिलांच्या संदर्भातला अभ्यास, त्यांची परिस्थिती, त्यांच्या समस्या ह्याचा अभ्यास करणं खूप डिफिकल्ट आहे, कारण ही खूप व्यापक अशी संकल्पना आहे आणि प्रत्येक सोसायटीमध्ये महिलांचे वेगवेगळे फॉर्म सुद्धा आहे असंही म्हटलं आहे. आणि एकीकडे त्यांना महिलांना डिव्हाइन म्हणून पण कन्सिडर केलं आहे, पण आणि दुसरीकडे असंही म्हटलंय की त्या नेहमी इतरांवर अवलंबून असतात. हे थेरी सांगते, मी सांगत नाही. नाव प्रॉब्लेम्स ऑफ इंडियन वुमन. प्रॉब्लेम ऑफ इंडियन वुमन. ठीक आहे, भारतीय महिलांच्या डिफरंट टाइप्स ऑफ प्रॉब्लेम्स ऑफ इंडियन वुमन. ते आधी आपण लिस्टिंग करून घेऊया. पहिलं लिहा, जेंडर डिस्क्रिमिनेशन. जेंडर दुसरं, इनइक्वॅलिटी इन एज्युकेशन. इनइक्वॅलिटी इन एज्युकेशन. बघा याच्यावर विचार करा. तिसरं, आणि आत्ताच्या एरिया बरोबर हे कम्पेअर सुद्धा करा, सेक्शुअल हॅरासमेंट.
चौथं आहे व्हायलेन्स ओव्हर वुमन. व्हायलेन्स ओव्हर वुमन. आणि लास्ट पॉइंट आहे डॉरी, हुंडा, DOWRY. आता ह्या 5 मुद्द्यांवर आपल्याला डिस्कस करायचं आहे. चला, जेंडर डिस्क्रिमिनेशन वर कोण बोलणार? जेंडर डिस्क्रिमिनेशन जर आपण म्हणतो तर ते कसं होतं? बोला पटापट बोला. ती सोपे मुद्दे दिले मी चर्चा करायला. बोललं पाहिजे की नाही? बोला पटकन बोला. जेंडर डिस्क्रिमिनेशन कुठून सुरू होतं? महिलांच्या संदर्भात. तर जेंडर डिस्क्रिमिनेशन हे त्यांच्या जन्मापासूनच सुरू होतं. कारण प्रत्येकाला असं वाटतंय की मला मुलगाच व्हायला पाहिजे किंवा मुलगाच झाला पाहिजे. कुणालाच असं वाटतं का सगळ्यात आधी किंवा नंतर की मला मुलगी पाहिजे? रेअरली काही लोक जे आहे की ज्यांच्या घरात खूप सारी मुलं आहेत आणि मुलगी झाली त्यांना रेअरली असं वाटू शकतं. पण ऑलमोस्ट सोसायटीचा पार्ट आहे की प्रत्येकाला असं वाटते की मुलगी होऊ नये. प्रत्येकाला म्हणजे आय एम सॉरी, काही प्रमाणात लोकांना असं वाटते की मुलगी होऊ नये, मुलगाच झाला पाहिजे. हो की नाही? असं वाटतं की नाही प्रत्येकाला? आता जेंडर डिस्क्रिमिनेशन मेन प्रॉब्लेम जे आहे इंडियन वुमनचे ते मी लिस्ट आउट केले आहे बोर्डवर. त्यातला जो पहिला आहे जेंडर डिस्क्रिमिनेशन, हा सुरू होतो महिलांच्या जन्मापासून आणि इझिली तो सोशलायझेशन प्रोसेसमध्येही दिसून येतं. बरोबर. आता टॉर्चर जे आहे सोशल डिस्क्रिमिनेशनचं हे ट्रान्सफर झालं आहे जनरेशन टू जनरेशन. म्हणजे महिलांच्या संदर्भातला जो काही व्हायलन्स आहे, हिंसा आहे किंवा महिलांच्या संदर्भातला जो पर्स्पेक्टिव्ह आहे सोसायटीतल्या काही लोकांचा, तो अजूनही आहे तसाच आहे की महिलांनी जन्माला येऊ नये. महिला मुलगी जन्माला आली तर तिला वाढवायचं, तिला खाऊ घालायचं, तिचं शिक्षण करायचं आणि तिचं लग्न करून द्यायचं. म्हणजे तिच्याकडून ती काही प्रोडक्टिव्ह नाही आपल्या कुटुंबात किंवा ती कमवून आपल्याला खाऊ घालेल किंवा आपलं पालन पोषण करेल असं कुठल्याही आईवडिलांना आजपर्यंत वाटलेलं नाही. म्हणून कर्तव्य म्हणून काय, मुलगी जन्माला आली तिचा सांभाळ करायचा, लग्नाचं वय झालं की तिचं लग्न करून द्यायचं म्हणजे आमची जबाबदारी संपली, अशी समाजाची धारणा सध्या परिस्थितीत आहे, जी पूर्वीपासून चाललंय. आणि हेच त्यांनी म्हटलं आहे की हे जे सोशल डिस्क्रिमिनेशन आहे किंवा हे जे टॉर्चर आहे महिलांच्या संदर्भातलं, हे जनरेशन टू जनरेशन ट्रान्सफर झालेलं आहे. ह्याच्यामध्ये अनेक मुद्दे तुम्ही ऍड करू शकता, ते तुम्ही करा. दुसरा आहे इनइक्वॅलिटी इन एज्युकेशन, असमानता. जेंडर डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय, कळालं? ओके. आता असमानता कशामधली, तर शिक्षणामध्ये. दुसरा पॉइंट आहे इनइक्वॅलिटी इन एज्युकेशन. आता इनइक्वॅलिटी इन एज्युकेशन हे वैदिक लिटरेचर पासून म्हटलं आहे की एन्शंट टाइम्स मध्ये महिलांना शिक्षण मिळत होतं, परंतु ग्रॅज्युअली मॅरेज बिकम ओनली संस्कार ऑफ अ वुमन. म्हणजे शिक्षण घेऊ शकतात पण शिक्षण घेऊन त्यांनी खूप मोठी प्रगती करावी असं काही नाही. आता एज्युकेशन मध्ये इनइक्वॅलिटी बघितलं तर महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंनी जे समाज सुधारक होते 1800च्या काळामधले महाराष्ट्रातले, त्यांनी महिलांचं शिक्षण सुरू व्हावं ह्याच्यासाठी खूप मोठी क्रांती उभी केली होती आणि त्यातनं त्यांना यश सुद्धा आले. आणि पुण्यामध्ये त्यांनी भिडेवाड्यामध्ये सगळ्यात आधी महिलांची पहिली शाळा सुरू केली. जर इनइक्वॅलिटी होती एज्युकेशन मध्ये तर पूर्वीच्या काळामध्ये पण शिक्षण हे पर्टिक्युलर एकाच कास्ट कम्युनिटीच्या किंवा एका पर्टिक्युलर ग्रुपचेच लोक घेऊ शकत होते. पण कालांतराने ते त्याच्यामध्ये बरेच बदल झाले. अनेक समाज सुधारकांनी अनेक चळवळी केल्या, त्यातनं सुधार झाला. त्यावेळी ब्रिटिशांचा काळ होता, ब्रिटिशांनी सुद्धा याला मान्यता दिली आणि हे सगळी शिक्षणाच्या प्रवाहामध्ये महिला यायला लागल्या. पण अजूनही इनइक्वॅलिटी जर आपण बघितली तर वैदिक लिटरेचर जे आहे, जे एन्शंट टाइम्स मधलं, तर त्याच्यातल्या महिला ह्या एज्युकेशन घेत होत्या, परंतु नंतर लग्न हा जो आहे, मॅरेज बिकेम ओनली संस्कार ऑफ अ वुमन, जे शिक्षण घेण्यापेक्षा मुलींचं लग्न करणं हे महिलांचे संस्कार आहे असं म्हटलं गेलं होतं एन्शंट पिरियड मध्ये. दॅट्स इट. एज्युकेशन मध्ये इनइक्वॅलिटी आता आपल्याला दिसून येत नाही, पण पर्टिक्युलर काही कोर्सेस आहेत, जसं मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये जसं जड काम असणार किंवा काय, तर महिलांनी जाऊ नये असं बऱ्याच प्रमाणामध्ये म्हटलं जातं की महिलांसाठी हे फील्ड
सुरक्षित आहे, महिलांसाठी हे फील्ड फ्लेक्झिबल आहे, असं बऱ्याच प्रमाणात म्हटलं जातं, जे की बोलल्या जाऊ नये. ओके. नाव सेक्शुअल हरासमेंट, व्हेरी सेन्सिटिव्ह आणि व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दिस सेक्शन. सेक्शुअल हरासमेंट मध्ये मेन प्रॉब्लेम काय आहे? तर मेन प्रॉब्लेम आहे महिला. आता ह्या सफर करत असतात प्रॉब्लेम, म्हणजे दिवसेंदिवस प्रॉब्लेम आहे, सगळीकडे आहे. घरामध्ये सेक्शुअल हरासमेंट होत असते, वर्कप्लेसमध्ये होत असते, एक्सेट्रा. कारण सेक्शुअल हरासमेंट आत्ताच्या काळामध्ये खूप कॉमन झालेलं आहे. ओके. लैंगिक छळ, लैंगिक हरासमेंट, कारण महिलांना त्यांच्या शरीराच्या याच्यावरूनच कन्सिडर केलं जात. बाकी गोष्टी तुम्हाला माहितीच आहे. नंतर आहे व्हायलेन्स ओव्हर वुमन. व्हायलेन्स ओव्हर वुमन. लिहिलं. आता व्हायलेन्स ओव्हर वुमन, आता महिला ज्या आहे डिफरंट टाइप्स ऑफ व्हायलेन्स, त्यांच्यावर जो छळ त्यांचा होत असतो तो होत असतो. शारीरिक, मानसिक, इकॉनॉमिक, आर्थिक, अनेक प्रकारचे छळ त्यांना सहन करावे लागतात. ह्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे डोमेस्टिक व्हायलेन्स आणि व्हायलेन्स ऑफ वर्कप्लेस, म्हणजे घरामध्ये होणारा छळ आणि कामामध्ये होणारा छळ. आता ह्याच्यामध्ये सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन आहे, रेप आहे, वल्गर लिटरेचर दाखवणं, प्रॉस्टिट्यूशन आहे, आणि अनइथिकल बिझनेस सुद्धा आहे, जे मेन टाईप आहे व्हायलेन्स अगेन्स्ट वुमनचे. परत एकदा बघा, व्हायलेन्स ओव्हर वुमनमध्ये यांनी काय काय मुद्दे घेतले आहे? तर महिला ज्या आहे ह्या वेगवेगळ्या टाईपचं व्हायलेन्स सहन करत असतात. घरामध्ये त्यांच्यावर व्हायलेन्स होतं, वर्कप्लेसमध्ये होतं, त्यांच्यावर रेपसुद्धा होतात, सेक्शुअल हरासमेंट होतात, काही असं वल्गर म्हणजे खूप घाणेरड्या स्वरूपातलं संदर्भ लिटरेचर त्यांना दाखवलं जातं. प्रॉस्टिट्यूशनमध्ये, त्या वेश्या व्यवसायामध्ये, अनइथिकल बिझनेसेस जे आहे, लाईक आता खूप पार्लर, धाड, स्पा सेंटर वगैरे जे आपण म्हणतो ते. तर हे काय आहे? महिलांच्या संदर्भात होणारे जे व्हायलेन्स आहे त्याचे मेन पार्ट आहे. ठीक आहे. नाव लास्ट पॉइंट, डावरी, DOWRY, म्हणजे हुंडा. आता हा हुंडा खूप मोठा डिबेटचा विषय आहे. ओके. आता हा खूप मोठा विषय असला तरी पण काय म्हणतो आपण त्याला? हुंडा पद्धत. आता लग्न, आता पहिल्याच्या मध्ये म्हटलं की संस्कार आहे तर मुलींचे लग्न करणं. ओके. मुलींचे लग्न करून दिलं म्हणजे आपली जबाबदारी संपणे, आणि आईवडिलांच्या मनाने ज्या मुलींनी लग्न केले त्या संस्कारित मुली. आता मेजर प्रॉब्लेम आहे महिलांचा वुमन, म्हणजे मुलींची जर लग्न करायची असेल तर खूप मोठ्या प्रमाणातला हुंडा मुलाच्या, ज्या मुलाशी लग्न करतोय त्यांना द्यायला लागतो. आता हे हुंड्याचे वेगवेगळे प्रकार आहे. सोनं दिलं जातं, वस्तू स्वरूपात असतं, कॅश स्वरूपात असतं, डिफरंट टाइप्स ऑफ ॲग्रीमेंट, घर वगैरे वगैरे, सगळ्या प्रकारचा याच्यामध्ये समावेश आहे. आणि हाच मेन प्रॉब्लेम आहे डावरी, म्हणजे मुलीचं लग्न करून आपणच लग्न करून द्यायचं, तिला वाढवायचं, तिने त्यांच्या घरात जाऊन सगळी कामं करायची आणि आपणच त्यांना वेगवेगळ्या स्वरूपामध्ये हा हुंडा द्यायचा. आता ट्रायबल कम्युनिटीमध्ये असं आहे की मुलींची जर लग्न करायची असेल, आपल्याकडे इंडियन ऑलमोस्ट सोसायटीमध्ये की मुलाला हा पैसा द्यायला लागतो, म्हणजे मुलीच्या घरचे हे सगळ्या स्वरूपातल्या जे आहे ते मुलाला देतात. पण ट्रायबल कम्युनिटीमध्ये हे सगळे स्वरूप मुलाकडचे मुलीला देतात. म्हणजे फार प्रोग्रेसिव्ह सोसायटी, म्हणजे प्रोग्रेसिव्ह कम्युनिटी म्हणजे ट्रायबल कम्युनिटी. आणि जर हा हुंडा दिला गेला नाही तर खूप साऱ्या अशा मुली, हजारो अशा मुली आहे ह्या विक्टिम होत आहे डावरी सिस्टीमचं. आता त्याचा काही रिझल्ट आहे, हरासमेंट होते जर हुंडा मिळाला नाही, की आईकडून हे घेऊन ये, वडिलांकडून ते घेऊन ये, वडिलांना हे माग, वडिलांना ते माग, पैसे माग, माग, वस्तू घेऊन माग, फ्लॅट घेऊन माग, गाडी घेऊन माग. आत्ताच आपण वैष्णवी हगवण्याचं खूप मोठी एक केस आता एक 2-3 महिन्याआधी आपण सगळ्यांनीच ऐकली की हुंडा पद्धत काय आहे. म्हणजे अक्षरशः त्या महिलेंनी छोटं बाळ असताना देखील स्वतःचा जीव दिलेला आहे, असंही होऊ शकतं काही केसेसमध्ये. म्हणजे बाकी केसेस, म्हणजे ह्या अशा ज्या केसेस आहेत ज्या खूप सोशल मीडियाला गाजल्यात, हे त्याचं लिगल प्रोसिजर अजून सुरू आहे. म्हणजे महिला ज्या आहे ह्या विक्टीम आहे डावरी सिस्टीमच्या,
त्यांची हरासमेंट होते, त्यांना टॉर्चर केलं जातं, इव्हन काही केसेसमध्ये त्यांचा मृत्यू सुद्धा होतो. एक तर मारून टाकलं जातं किंवा त्या स्वतः आत्महत्या करतात. इतक्या लेवलचं ते टॉर्चर त्यांना केलं जातं. ठीक आहे, म्हणून महिलांना वल्नरेबल सेक्शन्स मधून कन्सिडर केलंय. पण आता तुमची जी पिढी आहे जेनझी, ह्यांनी काय करायचं तर हे होऊ देता कामा नये. आपण ह्याचं बळी पडायचं नाही, ह्याच्यावर आवाज उठवायचा. ठीक आहे, सो हे झाले प्रॉब्लेम्स ऑफ वुमन. इथपर्यंत झालं. आता दुसरा टाइप आहे वल्नरेबल सेक्शनचा, तो आहे चिल्ड्रन. प्रॉब्लेम ऑफ हा, चिल्ड्रन सुद्धा मेन वल्नरेबल सेक्शन आहे सोसायटीचा, कारण त्यांच्यावर त्यांची जी लाईफची प्रोसेस आहे त्याच्यावर त्यांचा कंट्रोल नसतो, त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबाचाच कंट्रोल असतो. म्हणून सगळ्यात महत्वाचा भाग आहे चिल्ड्रन. लिहा, प्रॉब्लेम्स ऑफ चिल्ड्रन. लिहा, फर्स्ट चाइल्ड लेबर, सेकंड लिहा, harassed children, harassed children. थर्ड लिहा, therapeutic use of child, use of child. आणि चौथं लिहा, एक टाइप अजून आहे प्रॉब्लेमचा, चिल्ड्रन ऑफ डिस्ट्रेस्ड फॅमिली. चार मुद्दे लिहून घ्या, मी एक्सप्लेन कर. झालं, ओके. आता चिल्ड्रन म्हणजे मुलं, छोटी मुलं. आता मुलाची डेफिनेशन केली आहे, जे 18 वर्षाच्या खाली आहेत त्यांना आपण चिल्ड्रन कन्सिडर करतो. तो मेन वल्नरेबल सेक्शन आहे सोसायटीचा. कारण काय मेन वल्नरेबल सेक्शन का म्हटलं आहे चिल्ड्रनला? कारण की ह्यांच्यावर खूप कमी कंट्रोल असतो ओव्हर देअर लाईफ प्रोसेस. त्यांना ते इतके छोटे असतात की त्यांना त्यांच्या आयुष्याचं कळत नाही, आणि त्यांचे आई वडील, त्यांचे त्यांचे कुटुंब त्यांची काळजी घेत असतं. पहिला मुद्दा लिहिला आहे तो आहे चाइल्ड लेबरचा, म्हणजे लहान वयात, म्हणजे बाल कामगार ज्याला आपण म्हणतो ते बाल कामगार. ठीक आहे, आता हे जे बाल कामगार आहेत हे कसे होतात तर असे सर्कमस्टन्सेस असतात, असे काही परिस्थिती येते मुलांवर की ते त्यांना हॅम्पर करतं त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर. म्हणजे असे काही मुलं आहेत की ज्यांना ते शिक्षणाच्या प्रवाहात नसून ते स्वतः उदरनिर्वाहासाठी काम करतात. आता चिल्ड्रन वर्क जे आहे हे अशी लोक आहेत त्यांचे जे सर्कमस्टन्सेस आहे त्यांना ते हॅम्पर करतात, कारणीभूत ठरतात त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी. आणि ते म्हणूनच त्यांच्या आई वडिलांपासून किंवा घरापासून लांब जातात, पळून जातात असं म्हणायला हरकत नाही. आणि ते शिक्षणाच्या प्रवाहात सुद्धा ते मे बी अवे फ्रॉम देअर पॅरेंट्स अँड एज्युकेशन असू शकतं. चाइल्ड लेबर मध्ये एक तर ती मुलं त्यांच्या आई वडिलांपासून लांब असतात, शिक्षणापासून सुद्धा लांब असतात. पण अजून एक मुद्दा ह्याच्यामध्ये असं सांगू शकतो की घरातली परिस्थिती, जर घरातली परिस्थिती खूप हलाखीची असेल तर मूल सुद्धा कामाला जाऊन कमवून आणतो आणि खाऊ
घालत असतो, सगळ्यांची काळजी घेत असतो. मग अशा वेळी त्या मुलांना त्याच्या आयुष्यातले जे मेन घटक आहे किंवा ज्यात त्यांनी असायला पाहिजे ते गोष्टी सॅक्रिफाईस करायला लागतात. फॉर एक्झाम्पल एज्युकेशन, कारण जबाबदारी आलेली आहे. ही एक सिच्युएशन आहे. आणि काही सिच्युएशन आहे की काही जबाबदारी नसताना फक्त संगतीच्या आसारामुळे आपण हे पैसा कमवायला लागतो. त्याचं आहे की त्यांना ॲडिक्शन करायचं असतं, त्यांना खूप लक्झरियस लाईफ छोट्या असतानाच पाहिजे असते. ठीक आहे. आणि ह्याच्याचमुळे ते त्यांचं जे चांगलं आयुष्य आहे ते त्यांना मिळू शकत नाही. आता चाइल्ड लेबर हा अजून कशाचा परिणाम आहे, तर गरिबीचा. जसं मी सांगितलं की गरिबी असेल, अवलंबत्व असेल, डिपेंडन्सी असेल आणि अनएम्प्लॉयमेंट असेल पॅरेंट्सचं, तर अशा सिच्युएशन्समध्ये मुलं काम करतात. ठीक आहे. जसं सांगितलं की आता रोजगारच नाही, पोट भरायचं आहे, काहीच साधनच नाही आहे, तर अशा वेळात लहान मुलं सुद्धा काम करतात. आता फॉर एक्झाम्पल सिग्नल जर तुम्ही बघत असाल रोडवरचे, तर खूप छोटी छोटी मुलं वेगवेगळ्या वस्तू विकत असतात, पैसे मागत असतात. आणि त्यांच्या आई वडिलांकडे अनएम्प्लॉयमेंट आहे, गरिबी खूप आहे, राहायला जागा नाही, सिग्नलला राहतात, आहे त्या परिस्थितीत जगतात. मग काही वस्तू विकतात, काही भिक्षा मागतात आणि ते त्यांचा रोजगार करतात. तर अशा याच्यामध्ये सगळ्यात मोठा वापर हा लहान मुलांचा होतो. ठीक आहे. म्हणून आहे चाइल्ड लेबर हा कन्सेप्ट. नेक्स्ट आहे हरास्ड चिल्ड्रन, म्हणजे खूप ज्यांना त्रास दिलेला आहे अशी लहान मुलं. लिहिला हरास्ड चिल्ड्रन, बोर्डवर लिहिलेलं आहे सेकंड पॉइंट. ह्याच्यामध्ये अशी मुलं ज्यांना त्यांच्या पॅरेंट्सनी त्रास दिलेला आहे किंवा गार्डियन किंवा ऑनर जे आहे त्या मुलांचा ताबा असणारी जी लोक आहेत त्यांनी खूप जास्त त्रास दिला आणि ह्याचाच परिणाम, ह्याचाच प्रभाव काय झाला, तर त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर झाला. इमोशनल सायकोलॉजिकल डेव्हलपमेंट जे आहे त्याच्यावर सुद्धा त्याचा परिणाम झालेला आहे. आणि कदाचित ह्याचा रिझल्ट म्हणून त्यांची डेथ सुद्धा झालेली आहे. हे आता बरेच कुटुंब असतात की मुलांना खूप मारतात, मुलांचा खूप छळ करतात, मुलांकडून कामं करून घेतात, तर हे त्या पद्धतीमध्ये येतं. ह्याच्यामुळे काय होतं, तर मुलांचं शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सायकोलॉजिकल जे डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे ते फार चांगल्या प्रमाणात होत नाही. आणि ह्याचाच रिझल्ट कदाचित मुलांचा मृत्यू पण होऊ शकतो किंवा मुलं हे खूप त्रासदायक सिच्युएशन मध्ये सुद्धा राहू शकतात. ठीक आहे. तिसरा आहे थेराप्युटिक यूज ऑफ चाइल्ड. हे अतिशय खूप सेन्सिटिव्ह मुद्दा आहे, कारण ह्याच्यामध्ये म्हणजे कुठलेही औषधं, ड्रग जे तयार होतात त्याच्यामध्ये मुलांचा जास्त प्रमाणामध्ये वापर होतात. ॲडिशन, अल्कोहोल इन ॲडिशन ऑफ थेराप्युटिक यूज ऑफ चाइल्ड, म्हणजे खूप उपचारात्मक काही गोष्टी आपल्याला तपासायच्या असेल, ड्रग किंवा अल्कोहोल, तर त्या सगळ्यात आधी मुलांवर कन्सिडर केल्या जातात. आणि ह्याच्यातनं फिजिकल, मेंटल माल फंक्शनिंग जे आहे मुलांचं ते सुद्धा क्रिएट होत असतं. ठीक आहे. चौथा आणि लास्ट पॉइंट आहे प्रॉब्लेम्स ऑफ चिल्ड्रन मधला, चिल्ड्रन ऑफ डिस्ट्रेस फॅमिली. डिस्ट्रेस फॅमिली म्हणजे ज्या कुटुंबामध्ये काही समस्या आहे असे कुटुंबातली मुलं. आता हे जे कुटुंब आहे ज्यांची पॉसिबिलिटी आहे कशाशी, तर डिसइंटिग्रेशन आहे कुटुंबातलं. आणि ह्याच्यामुळे काय होतंय, सोशल, इकॉनॉमिक, कल्चरल किंवा सायकोलॉजिकल रिझन्स जे आहे हे डिस्ट्रेसमध्ये येतात त्या कुटुंबाचे. आता ह्या अशा कुटुंबातली जी मुलं आहे ते खूप इग्नोरन्स आणि पॉवर्टी फेस करत असतात. की एकतर मुलं जे आहे डिस्ट्रेस फॅमिलीमध्ये, एकतर घरामध्येही चांगलं हेल्दी वातावरण नाही आहे, हेल्दी पॅरेंटिंग नाही, त्यातनं मुलं काय होणार आहे, तर मुलं सोशली, इकॉनॉमिकली, कल्चरली आणि सायकोलॉजिकली ह्या कारणांमुळे ते डिस्ट्रेस होतात त्यांच्या कुटुंबामुळे. आणि ही जी मुलं आहे त्यांच्या ज्या फॅमिली आहेत ते सफर करत असतात. म्हणजे कुटुंबाकडून मुलांना इग्नोरन्स मिळणं, म्हणजे दुर्लक्ष करणं, गरिबी आहे, गरिबीमुळे देखील कुटुंब जे आहे मुलांचा सांभाळ करू शकत नाही, असं इथं म्हटलेलं. सो सेकंड पार्ट जो आहे वल्नरेबल सेक्शनचा तो इथे कंप्लीट झालेला आहे. नाव थर्ड पार्ट, एजेड पीपल किंवा ओल्ड एज. प्रॉब्लेम्स ऑफ एजेड पीपल और ओल्ड एज. ठीक है. प्रॉब्लेम्स ऑफ एजेड पीपल और ओल्ड एज. आता हा तिसरा वल्नरेबल
सेक्शन आहे आपल्या सिलेबस मध्ये, एजेड पीपल. ह्याचे सुद्धा प्रॉब्लेम्स मी आधी लिहून देते. फर्स्ट, वीक बॉडी. सेकंड, loneliness. थर्ड, इकॉनॉमिक. एजेड पीपलचा आपण ह्याच्या आधी पण खूप जास्त अभ्यास केलेला आहे. त्याच्यामध्ये ऑलमोस्ट सगळेच मुद्दे कव्हर झालेले आहेत. पण वल्नरेबल सेक्शनमध्ये एजेड पीपल हा फॅक्टर असल्यामुळे आपण तो अजून जास्त प्रमाणामध्ये अभ्यासत आहे. वीक बॉडी, लोनलीनेस, इकॉनॉमिक डिपेंडन्स. लिहिलं? लिहिलं? आता एजेड पीपल, वयोवृद्ध लोक जे आहे हे खूप त्यांचं लो लेवलचं बिहेवियर असतं. मॉडर्न एरामध्ये जर बघितलं तर सामाजिक बदल जे आहे हे खूप जलद गतीनं सोसायटीमध्ये होतात आणि काय करतात, तर अनेक प्रॉब्लेम्स जे आहे एजेड पीपलचे ते इन्हान्स करतायत. आता मेन रिझन जे आहे तर ते रिडक्शन आहे प्रोडक्शनमधलं. ठीक आहे. आणि मॉर्टॅलिटी रेट जो आहे तो आणि डायनॅमिक ऑफ पॉप्युलेशन ॲट नॅशनल अँड इंटरनॅशनल लेवल. म्हणजे काय म्हटलेलं आहे, मेन रिझन काय आहे, रिडक्शन इन प्रोडक्शन आणि मॉर्टॅलिटी मधलं, मॉर्टॅलिटी रेटमध्ये आणि डायनॅमिक अँड पॉप्युलेशनमध्ये, तर हे नॅशनल आणि इंटरनॅशनलवर होत आहे. कारण काय, तर एजेड पीपल जे आहे हे फेसिंग लो लेवल बिहेवियर मॉडर्न एरामध्ये. सोशल चेंजेस जे खूप जलद गतीने होतात आणि कम्पॅरेटिव्हली हा जो एजेड ग्रुप आहे त्या पद्धतीनं तो रिस्पॉन्स करू शकत नाही, कारण आता शरीर थकलेलं आहे. आता हे असं म्हटलंय की नंबर ऑफ एजेड पीपल जे आहे सोसायटीमधले त्याला अनप्रॉडक्टिव्ह ग्रुप म्हटल्या जातात, कारण त्यांच्याकडून कुठल्याही चांगल्या कामाची अपेक्षा नाही, असं खूप क्रिटिकल अनालिसिस इथं केलंय, जे की फार पॉझिटिव्ह पद्धतीनं घेतला जात नाही. आणि ग्रेटर दॅन यूथ प्रोडक्टिव्ह ग्रुप, जे यूथ जो आहे तो प्रोडक्टिव्ह ग्रुप आहे आणि एजेड पीपल जो आहे जो अनप्रोडक्टिव्ह ग्रुप आहे असं म्हटलेलं आहे, जे की फार पॉझिटिव्हली कन्सिडर करत नाही एजेड पीपल मॉडर्न एरामध्ये. कारण ते कन्सिडर करतात स्वतःला अनप्रोडक्टिव्ह, डिपेंडंट, अवे फ्रॉम सोशल इंडिपेंडन्स अँड इग्नोर्ड बाय देअर फॅमिली. आता वयोवृद्ध ग्रुप आहे की आयुष्य संपलं, आयुष्यभर त्यांनी कष्ट केले, मुलांचं पालनपोषण केलं, नोकरी केली, कुटुंबाचं सगळ्या जबाबदाऱ्या गेल्या, पण आता एक असं एज आहे की त्यांच्याकडून ते होत नाही. म्हणून ते काय झाले आहे, ते फार कामाचे आहेत असं त्यांना कन्सिडर केल्या जात नाही. परत ते डिपेंडेड आहे दुसऱ्यावर, आता अवलंबून आहे, कारण शरीर पण साथ देत नाही, आर्थिक स्थिती पण चांगली नाही. सोशल इंडिपेंडन्स जे होतं ते त्यांना मिळत नाही, त्यांना इग्नोर केलं जातं त्यांच्या कुटुंबाच्या द्वारे, असं इथं म्हटलेलं आहे. आपल्याला आता गरज आहे एक्सपिरियन्सची आणि इव्हॅल्युएट करण्याची. म्हणजे अनुभवानुसार आपल्याला इव्हॅल्युएशन करायचं आहे पॉझिटिव्ह चेंज आणण्यासाठी सोसायटीमध्ये. कशाचे पॉझिटिव्ह चेंज, तर एजेड पीपलच्या ज्या समस्या आहेत त्याच्याविषयी. आता प्रॉब्लेम्स जे आहे एजेड पीपलचे, हे मेन प्रॉब्लेम जे मी बोर्डवर लिहून दिले आहे. एक तर त्यांचं शरीर हे थकलेलं आहे. ठीक आहे. शारीरिक ज्या ऍक्टिव्हिटी होत्या कम्पॅरेटिव्हली यंग एज मधल्या, त्या आता खूप कमी प्रमाणात राहिलेल्या आहेत. कारण मानवी शरीर हे वया जसजसं वय वाढते तसं तसं ते अशक्त होत जातं.
आणि ते असक्षम असतं की खूप साऱ्या डिफरंट टाइप्स ऑफ ऍक्टिव्हिटीज ते करू शकत नाही. दो मेडिकल फॅसिलिटीजनी सुद्धा डेव्हलप झालेल्या आहे मॉडर्न एरामध्ये, परंतु फीडिंग हॅबिट्स ज्या आहेत त्या अफेक्ट करतात ह्युमन बॉडीला. म्हणजे आपल्या ज्या खाण्यापिण्याच्या पद्धती आहेत त्या आपल्या बॉडीला अशक्त करतात असं म्हटलंय, जे की ह्युमन बॉडी फेल करतं आणि वीक करतं ओल्ड एजमध्ये. सुरुवातीपासून आपण न्यूट्रिशियस खाल्लं तर आपली शरीर हे शेवटपर्यंत आपल्याला साथ देईल असं म्हटल्या जात. ठीक आहे. नंतर आहे लोनलीनेस, एकटेपणा. हा जो वयोगट आहे ह्याच्यामध्ये ह्यांची जी मुलं बाळ आहे, नातवंड, हे त्यांच्या त्यांच्या कामामध्ये व्यस्त असतात. त्यांना आणि एजेड पीपलला असं वाटतं की कायम त्यांना वेळ दिला पाहिजे, बोललं पाहिजे, त्यांचं सजेशन्स घेतलं पाहिजे, जे की त्यांनी आयुष्यभर केलेलं आहे. पण हे करत नसल्यामुळे त्यांना डॉमिनन्स फेस करायला लागतं. न्यूक्लिअर फॅमिली आलाय की आजकाल बरीच लोक आहेत जे न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहतात, आई वडिलांसोबत राहत नाही, म्हणून त्यांना एकटेपणा जाणवतो. कारण मुलं त्यांच्या आई वडिलांना सोडून एकटे राहतात. एकल पॅरेंट आहे, मदर फादर आहे, किंवा स्पाऊस किंवा आई किंवा वडिलांचा, आपल्या जोडीदाराचा एकाचा जर मृत्यू झाला असेल तरी पण आपल्याला आपला जो पार्टनर आयुष्यभर होता तो आता सोबत नाही, त्याच्यामुळे सुद्धा त्यांना एकटेपणा जाणवतो. ठीक आहे. आणि त्याच्याचमुळे कोणीही एक जो आहे ते त्यांचे व्ह्यूज किंवा थॉट्स ते पुन्हा एका व्यक्तीबरोबर प्रॉपर वेनी शेअर करू शकत नाही. बोला मीनल वैद्य, काय क्वेरी आहे विचारा, चॅट मध्ये विचारा. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे इकॉनॉमिक डिपेंडन्सी. म्हणजे जर तुम्ही शासकीय नोकरीमध्ये असाल तर तुम्हाला पेन्शन काही डिपार्टमेंट. जर तुम्ही शासकीय सेवेत नसेल, तुम्ही अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करत होता, आता वयोमानानुसार तुम्हाला काही आजार आहे, तुम्हाला उत्पन्नाचं कुठलंही साधन नाहीये आणि तुम्ही कुठलीही हालचाल करू शकत नाही, कुठलंही कामही करू शकत नाही, तुमच्यावर आर्थिक अवलंबत्व आलेलं आहे. आता सोर्स ऑफ इन्कम हा अजिबात कंटिन्यू राहत नाही ओल्ड एज पर्यंत इंडिव्हिज्युअलचा, म्हणून ते त्यांच्या मुलांवर इकॉनॉमिकली डिपेंड असतात आणि ह्यात नसते प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतात असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. दॅट्स इट. एवढंच दिलेलं आहे प्रॉब्लेम्स मध्ये. इथे कोणाला काही अडचण असेल तर विचार. बोला. आहे काही क्वेरीज? नाव न्यू टॉपिक. न्यू टॉपिक लिहा. दलित. आता दलित हा शब्द वापरायचा नाहीये बरं का, असं महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक जी आर काढला होता. अनुसूचित जाती जमाती असं. पण आता हे जुने लिटरेचर आहे त्यामध्ये हा शब्द वापर, दलित हा शब्द वापरायचा नाहीये, तो बॅन केलेला आहे. ओके. आता हा जो शब्द दलित आहे हा कशासाठी वापरला जातो, तर अनटचेबल्स जे आहे, अस्पृश्य आहे किंवा एक्सप्लॉयटेड ट्राईब्स जे आहे त्यांच्यासाठी दलित हा शब्द वापरला जातो. की कास्ट ची जी हिंदू मिथॉलॉजी आहे किंवा कास्ट हेरार्की आहे त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटचा पॉइंट किंवा सगळ्यात शेवटचा स्तर लेवल म्हणजे दलित. ह्यांना शेड्यूल ट्राईब सुद्धा म्हटलं जातं कॉन्स्टिट्युशनल लँग्वेज मध्ये. आता इथं रेफर गेलेलं आहे की बी एक्सप्लॉयटेड म्हणजे यांचं शोषणच झालेलं आहे. असा समाजाचा गट त्यांचा सगळ्या स्तरावरून, जातीच्या स्तरावर, स्टेटसच्या स्तरावर, वर्गाच्या स्तरावर सगळीकडून शोषणच झालेला आहे असा गट म्हणजे दलित. आता ह्या जे सगळी दलित जी सगळी लोक आहेत त्यांचं एक्सप्लॉयटेशन झालं आहे ह्या अंडर कॅटेगरीमध्ये ते येतात. ठीक आहे. दलित हा शब्द न वापरता अनुसूचित जाती जमाती हा शब्द आता आपल्याला वापरायचा आहे.
आणि कॉन्स्टिट्युशनल लँग्वेजमध्ये शेड्यूल ट्राईब असं म्हटलो आणि हे रेफर केलं जातात बी एक्सप्लॉयडेड. एक्सप्लॉयडेड बी एक्सप्लॉयडेड लिहून. तर लिहा कंडिशन ऑफ दलित इन मॉडर्न एरा. एरा म्हणजे काळ. ERA एरा म्हणजे काळ. मॉडर्न एरा लिहा. लिहा कंडिशन ऑफ दलित इन मॉडर्न एरा. ओके. आता कंडिशन्स काय आहे दलितच्या मॉडर्न एरामध्ये, तर अधिकार जे आहे हे दलितला दिलेले गेलेले आफ्टर द इंडिपेंडन्स. म्हणजे भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्या स्वातंत्र्यानंतर दलितांना देखील अधिकार मिळाले आणि ती गिफ्ट आहे कंटेम्पररी गव्हर्नमेंटची असं देखील म्हटलेलं आहे. आता इंडियन कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते इन्श्रेन करतं स्पिरिट ऑफ वेलफेअरला त्या लोकांच्या इन्क्लुडिंग वल्नरेबल सेक्शन. प्रिएम्बल स्वतः ह्याच्यामध्ये आहे. मेन स्ट्रगलर जे होते दलित राईट्सचे ते कोण होते? डॉक्टर B.R. आंबेडकर. परीक्षेमध्ये येणारा प्रश्न आहे मेन स्ट्रगलर ऑफ दलित कोण होतं? डॉक्टर बाबासाहेब रामजी आंबेडकर. B.R. आंबेडकर. मेन स्ट्रगलर ऑफ द दलित वॉज डॉक्टर B.R. आंबेडकर. त्यांनी सोशल, पॉलिटिकल आणि इकॉनॉमिक राईट्स हे दलितांना मिळावे ह्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात काम केलं, ॲडव्होकसी केली. कॉन्सिक्वेंटली त्याच काळामध्ये दलित राईट्स हे इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये सुद्धा इन्क्लूड करण्यात आले. म्हणजे पूर्वी दलितांना उच्चवर्णीयांच्या पुढून जाण्याला परमिशन नव्हती. कॉमन प्लेसमधून पाणी घेण्याची परमिशन नव्हती. कायम ते झाडू मडकं त्यांच्या शरीराला लागावे, त्यांची सावली पडू नये, त्यांचे पायाचे ठसेचा स्पर्श कोणाला होणे, अशा अनेक चुकीच्या पद्धती त्या काळामध्ये होत्या. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा ह्या गटासाठी काम करायला सुरू केली तेव्हा त्यांना स्ट्रगलर ऑफ द दलित असं म्हटलं गेलं. त्यांनी ॲडव्होकेट केले की सामाजिक, राजकीय आणि आर्थिक अधिकार हे दलितांना सुद्धा आहे, कारण ते सुद्धा समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहे. कॉन्सिक्वेंटली दलित राईट्स हे इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये सुद्धा इन्क्लूड करण्यात आलेले आहे. आता दलित हा जो पार्ट आहे तर हा 1/4 पार्ट जो आहे टोटल पॉप्युलेशनचा तो दलित आहे. आणि हे प्रिझर्व करतं कशासाठी? तर कोऑर्डिनेशन जे आहे इंडियन सोसायटीतलं त्याच्यासाठी. म्हणजे टोटल पॉप्युलेशनचा 1/4 जो पार्ट आहे दलितचा हे प्रिझर्व केला गेला आहे. कशासाठी? तर ह्युमन सोसायटीमध्ये कोऑर्डिनेशन इस्टॅब्लिश करण्यासाठी. ठीक आहे, हा झाला दलितचा भाग. पुढे आहे कास्ट अँड क्लास. कास्ट अँड क्लास हे झालं CAST, कास्ट अँड क्लास. आता जसं प्रिव्हियस
स्लाइड मध्ये मी तुम्हाला काही पॉइंट लिहून दिले होते ना की वल्नरेबल सेक्शन्स खूप कुठले आहेत. तर वुमन, चिल्ड्रन, एजेड पीपल झालं, वल्नरेबल दलित पण झालं, डिफरंटली एबल आपल्या सिलेबस मध्ये नाही पण हे ऍड करण्यात आलंय की हे पुढे जे स्कीम आहे त्याच्यामध्ये होईलच. आणि ह्याच्यामध्ये 6वं लिहा कास्ट अँड क्लास ऍड करून कास्ट अँड क्लास. कास्ट अँड क्लास, जात आणि वर्ग. कास्ट आपल्याला शिकायची आणि फीचर, कास्टचे फीचर आणि क्लासचे सुद्धा फीचर. ठीक आहे, क्लास आणि कास्टचे फीचर शिकायचे. हा ह्या युनिटचा शेवटचा भाग आहे. लिहिलं? ओके. आता कास्ट आणि क्लास हे सोशल स्ट्रॅटिफिकेशन झाले म्हणजे समाजाचं स्तरीकरण, त्याचे हे दोन फॉर्म्स आहेत. कास्ट ही बेस्ड आहे कल्चरल नोशन्स जे आहे प्युरिटीचं त्याच्या प्रिमाइसवर आणि पॉल्युशनवर जे वेअर ॲज क्लास हा बेस्ड आहे प्राथमिक स्वरूपामध्ये की मटेरियल ॲक्विजिशन ऑर द लॅक ऑफ इट. ठीक आहे. कास्ट ही एक कॅटेगरी आहे अशा लोकांची जे बिलॉंग करतात एका पर्टिक्युलर आयडेंटिटीमधून प्रत्येक जण ऑन द बेसिस ऑफ इक्वल डिनास्टी, लँग्वेज, सोसायटी आणि कल्चर. ठीक आहे. आता हा सोशल लेवलचा एक फॉर्म म्हणजे कास्ट आहे. कास्ट सिस्टीम ही प्रिवेल्ड आहे वेगवेगळ्या सेक्टर्स म्हणजे का आपण म्हणतो जातीयता किंवा आरक्षण हे आता राहिलं नाही, पण अनेक अशा इंडियन सोसायटीज आहे तिथे अजूनही कास्ट क्लास कन्सिडर केलं जातं. ठीक आहे. भारतामध्ये हे अजूनही एक्झिस्ट आहे म्हणजे सुरुवातीचा अर्ली काळ जो होता तेव्हापासून ते अजूनही त्याचा समावेश आहे जातीचा. आता देशाला स्वातंत्र्य मिळालं, देशातला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पण काही जे बदल आहे इंडियन कास्ट सिस्टीम मध्ये जे व्हायला पाहिजे होतं तर ते झाले. ॲज इंडिया शेड्यूल ट्राईब आणि शेड्यूल कास्ट पीपल यांना रिझर्वेशन मिळालं गव्हर्नमेंटच्या जॉब्समध्ये. ठीक आहे. 1950 नंतर खूप सारे असे कायदे फॉर्म करण्यात आले ज्याच्यातनं सोशल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट जे आहे लोअर कास्टचं ते इथून पुढे होत होत गेलं. ठीक आहे. आता कास्टचे फीचर्स काय आहे तर इंटरकास्ट मॅरेज हे अलाउड नव्हतं म्हणजे आपल्या जातीतल्या लोकांनी आपल्या जातीमध्येच लग्न केलं पाहिजे, दुसऱ्या जातीच्या मुला मुलीशी लग्न होत नव्हतं. हे जातीचं अजूनही फीचर आहे, पण आता जो नवीन विचारांचा युवक वर्ग जो आहे तो ह्याला थोडंसं क्रॉस करून इंटरकास्ट मॅरेजेसकडे वळत आहे. आता काही रिस्ट्रिक्शन्स होत्या की पर्टिक्युलर कास्टमध्ये काय खाल्लं पाहिजे, लोअर कास्टच्या लोकांनी काय खायचं, अप्पर कास्टच्या लोकांनी काय खायचं म्हणजे फूड काय घ्यायचं ह्याच्यावर सुद्धा मर्यादा होत्या. डिफरंट टाइप्स ऑफ ऑक्युपेशन हे फिक्स होतं डिफरंट टाइप्स ऑफ कास्ट म्हणजे कास्टनुसारच तुम्ही कोणता व्यवसाय करायचा हे ठरलेलं होतं. डिस्क्रिमिनेशन आहे जाती जातीमध्ये अप्पर कास्ट आणि लोअर कास्टमध्ये, आणि कास्ट ही इंडिव्हिज्युअल आहे जी डिटरमाइन करते बाय बर्थ. जे कुटुंब जेव्हा ज्या कुटुंबात आपला जन्म होतो त्याच कुटुंबाची जात आपल्याला मरेपर्यंत कन्सिडर करायला लागतं. हा एक नियम आहे. तर जे काही मी आता सांगितलं हे कास्टचे फीचर म्हणून कन्सिडर करा. ठीक आहे. नाव क्लास. ठीक आहे. क्लास, क्लासमध्ये काय म्हटलंय ही जी कन्सेप्ट आहे क्लासची ह्याचं ओरिजिन कुठून आहे तर मार्क्स, कार्ल मार्क्स. ओके, लिहा.
कार्ल मार्क्स. concept of class originate आहे तसं लिहा. concept of class originate concept of class originates from Marxist explanation. MARXIST. Marxist explanation. EXPLANATION. Explanation of modern capitalist society. MODERN. Modern capitalist. भांडवलदार. CAPITALIST. Capitalist society. SOCIETY. concept of class originates from Marxist explanation of modern capitalist society. आता क्लास जो आहे हा अजिबात कन्सिडर केला जात नाही ॲज अ सिग्निफिकंट म्हणून. म्हणजे मार्क्सचे जे विचार होता त्याच्या पूर्वी क्लासला सिग्निफिकंट म्हणून कन्सिडर केल्या गेलं नाहीये. परंतु जेव्हा क्लास डिव्हिजन एक्सप्लेन करण्यात आले तेव्हा ही सोसायटीची अतिशय महत्त्वाची संकल्पना बनली जी आहे क्लास. आता सोशल सायंटिस्ट ज्यांनी समाजावर खूप अभ्यास केला त्यांनी काय कन्सिडर केलं तर क्लास हे एक सोशल लेवल आहे. परंतु मार्क्सिस्टनी काय कन्सिडर केलं तर हा इकॉनॉमिक बेसिस आहे. म्हणजे क्लास जेवढी तुमची इकॉनॉमी स्ट्रॉंग तेवढा तुमचा दर्जा म्हणजे इलिट याच्यामध्ये तुम्ही कन्सिडर होता असं कोणी म्हटलं आहे मार्क्सनी. परंतु सोशल सायंटिस्टनी क्लासला कसं कन्सिडर केलं की हा एक सामाजिक स्तर आहे. पण मार्क्सिस्टनी म्हटलं हा इकॉनॉमिक स्तर आहे. ठीक आहे. आता मार्क्सिस्ट यांच्या व्ह्यूनुसार क्लास जो आहे हा एक लोकांचा गट आहे जो रेकॉग्नाइज केला जातो त्यांच्या समान स्टेटसच्या द्वारे प्रोडक्शन सिस्टीम मध्ये, जिथे ते ओनर असतात रिसोर्सेसचे, ते डिपेंड असतात त्यांच्या लेबरवर, हार्डवर्कवर आणि लाईव्हलीहूडवर. म्हणजे क्लास हा काही आपल्याला बाय बर्थ मिळत नाही. जशी कास्ट ही बाय बर्थ मिळते तसा क्लास हा बाय बर्थ मिळत नाही. हा क्लास हा स्टेटस आपण आपल्या मेहनतीने आपल्या कमिटमेंटनी बदलू शकतो. आता इथे दोन आहे की सोशल स्टेटस तुमचा जेव्हा तुमच्याकडे खूप पैसा आहे तर तुमचा सोशल स्टेटस हा चांगला आहे असं कन्सिडर केल्या जातात. ठीक आहे. आता ह्या क्लासचे फीचर्स काय आहे तर इकॉनॉमिक लेवल जो आहे हा कशावर बेस आहे तर क्लास फॉर्मेशनवर. डिफरंट टाइप ऑफ क्लासेस आहे, डिफरंट टाइप्स ऑफ स्टेटस आहे लाईक हाय, मीडियम आणि लो. ठीक आहे. स्टेटस दर्जा जो आहे समाजातला तर त्याच्यामध्ये 3 गट आहे. एक तर लो लेवल आहे, हाय लेवल आहे, मीडियम लेवल आहे. मेंबरशिप जी आहे क्लासची ही अर्न केली जाते. जसं मी सांगितलं की तुम्ही तुमच्या हार्डवर्कने क्लासचा स्टेटस तुम्ही वर आणू शकता. इंडिव्हिज्युअल जो आहे तो त्याचा क्लास चेंज करू शकतो, त्याची सिच्युएशन चेंज करू शकतो. पण कशामुळे तो जो मेहनत करतो त्या मेहनतीमुळे त्याचा स्टेटस, त्याची सिच्युएशन, त्याचा क्लास हा बदलू शकतो. पण कास्ट बदलू शकत नाही. ठीक आहे. सो इथे आपलं दुसरं युनिट कंप्लीट झालेलं आहे. अभ्यास करा. नंतरचं जे युनिट आहे तर ते आहे बेसिक सोशल केस वर्क कन्सेप्ट. ह्याचा आपला अभ्यास करायचा आहे. अतिशय छोटं आहे बेसिक कन्सेप्ट, अप्रोचेस अँड टेक्निक आणि म्हणजे हे जे तिसरं युनिट आहे ह्याच्यामध्ये सोशल केस वर्क आणि सोशल ग्रुप वर्क हा सगळा भाग आपल्याला कंप्लीट करायचा आहे. आता सोशल केस वर्क बरं हे सुरू करण्याच्या आधी मला सांगा दुसरं युनिट खूप मोठं होतं. दुसऱ्या युनिटमध्ये आपण खूपच अभ्यास केला.
ते मी एकदा तुम्हाला सांगते की आपण कशा कशाचा जवळपास दुसरं युनिट अतिशय महत्त्वाचं पण आहे, थेरॉटिकल पण आहे, त्याचा आपल्याला खूप अभ्यास करायचा असतो. तर ह्याच्यामध्ये आपण काय काय शिकलो ते बघा. लिहून दिलं होतं तुम्हाला, परत जरा पानं चाळा. दुसऱ्या युनिटची सुरुवात आपण केली होती सोशोलॉजिकल कन्सेप्ट अँड अप्रोचेस टू द स्टडी ऑफ सोसायटी. तर ह्याच्यामध्ये सोशोलॉजिकल कन्सेप्टचा आपण अभ्यास केला. स्ट्रक्चर असू दे, इन्स्टिट्यूशन्स असू दे, गव्हर्नमेंट वगैरे, हे सगळं आपण अभ्यास केला. टाइप्स ऑफ ग्रुप, थेरीज ऑफ सोशलायझेशन, डिफरंट टाइप्स ऑफ सोशलायझेशनचे लेवल, मायक्रो, मॅक्रो, मेझो, याचा अभ्यास केला. एजन्सीज, सोशल कंट्रोलच्या टाइप्स ऑफ सोशल कंट्रोल, डिफरंट टाइप्स ऑफ अप्रोचेस अँड थेरी, सोशल चेंजच्या संदर्भातल्या वैशिष्ट्य, फॅक्टर्स, डिटेल अभ्यास केला. त्याच्यानंतर आपण फंक्शनलिस्ट अप्रोच, कॉन्फ्लिक्ट अप्रोच, स्ट्रक्चरलिझम, पोस्ट मॉडर्निझम, हे सुद्धा डिटेलमध्ये अभ्यासलाय. तुम्ही तुमची वही चाळली तर तुम्हाला हे सगळे मुद्दे आठवेल. ओके. त्यानंतर आपण सोशल सिस्टीम स्ट्रॅटिफिकेशन आणि ह्युमन बिहेवियर काय आहे ह्याचा डिटेल अभ्यास केला. सोशल सिस्टीम, मेजर सोशल सिस्टीम, कॅरेक्टरिस्टिक्स, टाइप्स, सोशल स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे काय ह्याचा सुद्धा अभ्यास केला. इंडियन स्ट्रक्चर काय आहे हे सुद्धा अभ्यास केला. हे सगळं केल्यानंतर आपण ह्युमन बिहेवियरचा अभ्यास सुरू केला. डिटर्मिनंट शिकलो आपण ह्युमन बिहेवियरचे की जेनेटिकली, सोशल नॉर्म्स वगैरे वगैरे. डेव्हलपमेंटल टास्क शिकलो, म्हणजे आपलं जे लाईफ स्पॅन आहे इंडिव्हिज्युअलचं, त्या काय काय टप्प्यामध्ये काय काय होतं त्या सगळ्या स्टेजेस, म्हणजे सेन्सोरी मोटर, प्री ऑपरेशनल, कॉन्क्रीट ऑपरेशनल आणि फॉर्मल ऑपरेशन, हे सगळं आपण अभ्यास केला. म्हणजे डिफरंट टाईप्समध्ये आपण हा अभ्यास केला. ओल्ड एज आपण त्यावेळी डिटेल शिकलेलं होतं की नेमकं त्या ओल्ड एजच्या स्टेजमध्ये काय होतं. त्यानंतर पर्सनॅलिटी आणि पर्सनॅलिटीच्या डिफरंट टाइप्स ऑफ थिअरीजचा देखील अभ्यास केला. डायमेन्शन शिकलो, वैशिष्ट्य शिकलो, फॅक्टर्स शिकलो, डिफरंट टाइप्स ऑफ थिअरी, अप्रोचेस, सगळं सगळं आपण शिकलो. ह्याच्यामध्ये सायको अनालिटिकल थेरी, अनालिटिकल थेरीमध्ये इगो, सुपर इगो, डिफेन्स मेकॅनिझम, कॉन्शियस, अनकॉन्शियस, प्री कॉन्शियस, या सगळ्या गोष्टीचा आपण अभ्यास केला. इव्हॅल्युएशन सुद्धा ह्या थेरीचा शिकलो. बिहेवियरल थेरी जी होती पावलोची, पर्सनॅलिटीला धरून पावलोची लर्निंग थेरी, स्किनरची थेरी, लर्निंग थेरी ऑफ स्किनर, हे सगळं आपण अभ्यासलं आहे. ह्युमॅनिस्टिक थेरी ऑफ पर्सनॅलिटी, मास्लो हेरार्की, कार्ल रॉजर्स थेरी देखील आपण अभ्यासली आहे. डिटेलमध्ये हा सगळा अभ्यास आपण केला होता सेकंड युनिटमध्ये. आणि सेकंड युनिटचा जो लास्ट पार्ट होता तो होता सोशल सायकोलॉजी आणि कम्युनिटी. तर सोशल सायकोलॉजीमध्ये काय चेंजेस काय आहे सायकोलॉजीमधले, मेजरमेंट काय आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे, परसेप्शन काय, सोशल परसेप्शन काय, डिफरंट टाइप्स ऑफ थेरीज आपण शिकलो की अंडरस्टँडिंग लेवलला वेनर्सची अट्रिब्युशन थेरी शिकलो. ॲटिट्यूड फॉर्मेशन, ॲटिट्यूड चेंज, ॲटिट्यूड मेजरमेंट, हे सगळा डिटेल अभ्यास आपण ह्याच्यामध्ये केला. त्यानंतर आपण डिफरंट टाइप्स ऑफ कम्युनिटीजचा अभ्यास केला. अर्बन, रुरल कम्युनिटी, ट्रायबल कम्युनिटी आणि व्हर्च्युअल कम्युनिटी. हे सगळं झाल्यानंतर आज आपण लास्ट पार्ट दुसऱ्या युनिटचा कंप्लीट केला, वल्नरेबल सेक्शन. आता टाइप्स ऑफ वल्नरेबल सेक्शन्समध्ये त्यांनी आपण घेतले महिला, मुलं, एजेड पीपल, कास्ट, क्लास, डिफरंटली एबल्ड, हा सगळा डिटेल अभ्यास आता आपण कंप्लीट केला. ह्या युनिटमध्ये काहीही समजलं नसेल, काही कळालं नसेल तर विचार, कारण आपण आता नवीन युनिट सुरू करतो आहे. या नवीन युनिटमध्ये 4 पार्ट आहेत. ठीक आहे, हे झाले सगळ्यांचं लिहून. युनिट 3 मध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे. ठीक आहे, युनिट 3 बेसिक सोशल केसवर्क कन्सेप्ट. बेसिक सोशल केसवर्क कन्सेप्ट. ठीक आहे, बेसिक सोशल केसवर्क कन्सेप्ट. ओके, याच्यामध्ये डिटेल काय काय आहे ते मी तुम्हाला लिहून देते. छोटासाच पार्ट आहे, जास्त काही नाही.
लिहा. सब पॉइंट मीनिंग डेफिनेशन ऑब्जेक्टिव्स characteristic important case social casework concept concept. ओके, त्या मी डिटेल मध्ये सांगते तुम्हाला. रोल ऑफ सोशल केस वर्कर. केस वर्कर social functioning, need assessment, need assessment. हे सगळे शब्द लिहा आधी तुमच्या वहीत. ठीक आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला लिहून घ्यायच्या आहेत. एवढं लिहा. नीड असेसमेंट. 9 लिहा. सोशल अडॅप्टेशन. सोशल अडॅप्टेशन. सोशल एन्व्हायरमेंट. सोशल एन्व्हायरमेंट. पार्ट आहे. प्रिन्सिपल्स ऑफ सोशल केसवर्क. ऑफ सोशल केस वर्k. Components of social casework. Components of social casework. Okay. Process of social casework. Process of social casework. ओके, हे बघा. आता जो आपण टॉपिक सुरू करणार आहोत त्याच्यामध्ये एवढे मुद्दे आपल्याला तिसऱ्या युनिटच्या पहिल्या पार्ट मध्ये अभ्यासायचे आहेत. हे पटापट लिहून घ्या. एक, डेफिनेशन्स ऑफ सोशल केसवर्क, objectives of social casework, characteristics of social casework, important social casework concept, role of social caseworker, social functioning, need assessment, social adaptation, social environment, principles of social casework, components of social casework, प्रोसेस ऑफ सोशल केसवर्क. आता हे जे 14-15 मुद्दे 13 मुद्दे मी बोर्डवर लिहिलेले आहेत तर हा फक्त एक
पॉइंट आहे किंवा एक विषय आहे, पण ह्याच्यातले सब पॉइंट अजूनही आहे. तर सगळ्यात आधी आपण सुरू करूया डेफिनेशन्स ऑफ सोशल केस वर्क. सोशल वर्क जे आहे, सोशल वर्करनी काय करायचंय, अभ्यास पण करायचा आहे आणि त्या अभ्यास केलेल्याची प्रॅक्टिस पण करायची आहे वेगवेगळ्या मध्ये सोशल केस वर्क. आणि डिफरंट टाइप्स ऑफ अप्रोचेस जे आहे, जे ह्या सोशल केस मध्ये आपण वापरत असतो, त्याचा सुद्धा आपल्याला सखोल अभ्यास करायचा आहे. आता सोशल वर्कची ही जी प्रॅक्टिस म्हणजे काय, जे थेरी क्लासेसमध्ये आपण शिकतो ते जाऊन ऍक्च्युअल फील्डमध्ये जाऊन प्रॅक्टिस करणे जे खूप डायव्हर्स आहे. ह्याच्यामध्ये खूप सारे सोशल रोल्स इन्व्हॉल्व आहे आणि अडॉप्टेशन पण आहे. इन ऑर्डर टू वॉट, इन ऑर्डर टू एक्झिक्यूट द सोशल वर्क प्रॅक्टिस इन सोशल इन्व्हायरमेंट. ठीक आहे, बरोबर. आता मीनिंग काय आहे सोशल केस वर्कचं, तर सोशल केस वर्क ही प्रायमरी मेथड आहे. म्हणजे ज्या 6 मेथड्स दिलेल्या आहेत सोशल वर्कच्या, त्यातली सगळ्यात पहिली आणि प्रायमरी मेथड आहे सोशल केस वर्क. आणि ही कन्सर्न आहे कशाबरोबर, तर इंडिव्हिज्युअलचं डेव्हलपमेंट आणि ॲडजस्टमेंट जे आहे टुवर्ड्स मोर सॅटिस्फाईंग ह्युमन रिलेशन, त्या संदर्भातलं हे ॲडजस्टमेंट आणि डेव्हलपमेंट आहे. आता चांगलं आयुष्य किंवा बेटर फॅमिली लाईफ मिळाली पाहिजे, आपलं स्कूलिंग इम्प्रूव्हमेंट झालं पाहिजे, खूप चांगल्या पद्धतीचं घर आपलं असायला पाहिजे, खूप जास्त हॉस्पिटल्स, मेडिकल केअर फॅसिलिटीज असल्या पाहिजे, प्रोटेक्टेड इकॉनॉमिक कंडिशन असली पाहिजे. हे कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये मी सांगते, तर फक्त एका इंडिव्हिज्युअलच्या कॉन्टेक्स्टमध्ये सांगते, कारण त्याचे जे रिलेशन आहे ते बेटर पद्धतीने व्हावे, रिलिजियस ग्रुप्समध्ये त्यांनी चांगलं ते असावं, त्याची मदत व्हावी, ॲडजस्टमेंट असावं आणि डेव्हलपमेंट सुद्धा असावं. त्याचं जे ॲडजस्टमेंट आणि डेव्हलपमेंट आहे हे डिपेंड आहे कशावर, तर जे रिसोर्सेस तो वापरतो आहे त्या रिसोर्सेसच्या वापरावर हे सगळं डिपेंड आहे त्याच्या स्वतःच्याद्वारे. कधी कधी काही डिफरंट टाईपचे फॅक्टर्स असतात, इंटरनल किंवा एक्सटर्नल ते असतात फॅक्टर, ते माणसाला फेल ठरवतो, अयशस्वी करतो. कशासाठी, तर ज्या फॅसिलिटी एक्झिस्टिंग अवेलेबल आहे त्याचा यूज करण्यासाठी. आता सच टाईप ऑफ सिच्युएशन्स जे आहे त्या सिच्युएशनमध्ये सोशल केस वर्कर हा त्या व्यक्तीला मदत करत असतो. जर हे तो व्यवस्थित करू शकला नाही, फंक्शनिंग गडबडलं किंवा तो कॅपेबल नाही आहे ह्या सगळ्याशी व्यवस्थितपणे कोपअप करण्यासाठी, तर अशा केसेसमध्ये सोशल केस वर्कर त्या इंडिव्हिज्युअलला मदत करत असतो. म्हणून सोशल केस वर्क हे एक 1 to 1 रिलेशनशिप आहे, कारण हे 1 to 1 लेवलला केलं जातात आणि जे लोकांना इंडिव्हिज्युअलला मदत करण्यासाठी आहे, जेणेकरून त्याचं सोसायटीमधलं ॲडजस्टमेंट, त्याचं स्वतःचं डेव्हलपमेंट हा माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने होईल. प्रत्येक इंडिव्हिज्युअल हा रिॲक्ट करतो डिफरंटली, कशासाठी, सोशल, इकॉनॉमिक आणि फिजिकल इन्व्हायरमेंटला धरून. कारण काय, तर जे इंडिव्हिज्युअल्सचे प्रॉब्लेम्स आहेत हे वेगवेगळे असतात. म्हणजे आज मी एक इंडिव्हिज्युअल आहे, मी एक व्यक्ती आहे, माझ्या ज्या समस्या आहे डिफरंट टाईपला धरून ह्या वेगळ्या आहेत, पण दुसऱ्या व्यक्ती आहे, दुसऱ्या व्यक्तीच्या समस्या देखील ह्या वेगळ्या असू शकतात. असं अजिबात नसतं की आज ज्या माझ्या समस्या त्या ह्या इतरांच्या देखील असेल. इंडिव्हिज्युअल हा युनिक असतो, एव्हरी इंडिव्हिज्युअल हा युनिक, म्हणून त्याच्या समस्या देखील ह्या वेगवेगळ्या स्वरूपातल्या असतात. आता प्रॅक्टिस जी आहे केसवर्कची ही ह्युमॅनिस्टिक अप्रोच आणि प्रॉब्लेम सॉल्विंग अप्रोचनी केली जाते. जे मानवतावादी दृष्टिकोन आणि समस्या सोडवण्याचा दृष्टिकोन, जे कशासाठी वापरतो हे, तर लोकांना त्यांच्या डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये मदत करण्यासाठी, कोपअप करण्यासाठी, प्रॉब्लेम्स ऑफ डेली लिव्हिंगच्या संदर्भात. आता ही एक डायरेक्ट मेथड आहे सोशल वर्कची, जी केस बाय केस वापरल्या जाते. अप्रोच ह्याच्यामध्ये वापरल्या जातो कशासाठी, तर त्या समस्येशी, म्हणजे इंडिव्हिज्युअल असू दे किंवा फॅमिली बेस्ड असू दे, ज्या काही समस्या त्याला डील करण्यासाठी हा अप्रोच सोशल केस वर्कचा केस बाय केस वापरला जातो. आता जे सोशल फंक्शनिंगच्या संदर्भातल्या समस्या आहे त्याला सुद्धा इथं कन्सिडर केल्या जातात. इन केस वर्कचा एम काय आहे, तर इंडिव्हिज्युअलाइज सर्व्हिसेस आहे ह्या फील्डमध्ये सोशल वर्कच्या, इन ऑर्डर टू वॉट, हेल्प द क्लायंट, कशासाठी, तर ॲडजस्ट करण्यासाठी इन्व्हायरमेंट बरोबर. तर हा बेसिक कन्सेप्ट झाली सोशल केस वर्कची. एन नंबर ऑफ डेफिनेशन्स आपल्याला सोशल
केस वर्कच्या शिकायच्या आहेत. तो पहिला पार्ट घेऊया आपण. डेफिनेशन ऑफ मीनिंग झालं, मीनिंग मी सांगितलं. नाव डेफिनेशन्स ऑफ सोशल केस वर्क. 8 डेफिनेशन्स आहेत आपल्याला. मेरी रिचमंड. सेकंड जोरेट, JORR. JORRET. जोरेट. डबल आर टी डबल. थर्ड डेफिनेशन आहे टाफ एन, TAF. चौथी डेफिनेशन ज्यांनी दिली आहे त्यांचं नाव आहे वॅटसन, WATSO. ठीक आहे. पाचवी डेफिनेशन आहे टोल एंट्री, TOWLE. सहावी डेफिनेशन आहे हेलेन हॅरिस पर्लमन, HELEN. हेलेन हॅरिस पर्लमन. AMAN. ठीक आहे. सातवी डेफिनेशन आहे रॉबर्ट ली बार्कर, रॉबर्ट ली बार्कर. आणि लास्ट डेफिनेशन आहे जॉर्डन अँड हॅमिल्टन. लिहा पटापट हे. जॉर्डन अँड हॅमिल्टन. आता ह्या डेफिनेशन मी डिक्टेट करणार आहे, त्या तुम्हाला लिहून घ्यायच्या आहेत. 8 डेफिनेशन आहे सोशल केस वर्कच्या. ह्या डेफिनेशन डिक्टेट करत असताना तुम्ही काय करायचंय, लिहून तर घ्यायचंच आहे, पण त्याच वेळी तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड जो आहे तो ऍक्टिव्ह ठेवायचा आहे आणि प्रत्येक डेफिनेशन मध्ये वेगळे शब्द काय आहेत, वेगळं काय वापरलं आहे ते नोट डाऊन करायचं आहे. लिहा. फर्स्ट डेफिनेशन अकॉर्डिंग टू मेरी रिचमंड, MARY. अकॉर्डिंग टू मेरी रिचमंड. इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहा. सोशल केस वर्क मे बी ना. Social casework may be defined as the art of doing different things, art of doing different things with different people, comma. Social casework may be defined as the art of doing different things with different people, comma, cooperating with them to achieve cooperating with them to achieve some of their own and society's betterment.
sum of their own and society's betterment. Full stop, inverted comma, close. लिहिलं? परत एकदा बघा, मेरी रिचमेंटची डेफिनेशन खूप महत्वाची आहे. मेरी रिचमेंटवर खूप प्रश्नही परीक्षेमध्ये येतात. सोशल केसवर्क मे बी डिफाइंड ॲज द आर्ट ऑफ डुईंग डिफरंट थिंग्स विथ डिफरंट पीपल, कॉपरेटिंग विथ देम टू अचीव सम ऑफ देअर ओन अँड सोसायटी बेटर. म्हणजे काय, तर सोशल केसवर्क हे कसं डिफाईन केलं जाऊ शकते, तर ही एक कला आहे वेगवेगळ्या गोष्टी करण्याची वेगवेगळ्या लोकांबरोबर. ह्याच्यामध्ये आपण त्यांना समन्वय करू शकतो, कोऑपरेट करू शकतो त्यांच्याबरोबर, जेणेकरून ते स्वतः त्यांच्या आयुष्यात काहीतरी अचीव करू शकेल आणि सोसायटीमध्ये त्यांचं बेटरमेंट हे खूप चांगल्या पद्धतीनं होईल. म्हणजे ही डेफिनेशन आहे मेरी रिचमेंट यांची. सेकंड डेफिनेशन लिहा जोरेट यांची, JORRE लिहा. सोशल केसवर्क इज, इन्वर्टेड कॉमा सुरू करा, the art of bringing an individual who is in a condition of social disorder into the best possible relation. Social disorder into the best possible relation with all parts of his environment. Full stop, inverted comma, close. Full stop, inverted comma, close. ओके. आता जॉरेट यांची डेफिनेशन काय म्हणतात, तर सोशल केसवर्क ही एक कला आहे ज्याच्या माध्यमातून इंडिव्हिज्युअलला आपण आणतो एका कंडिशन मध्ये. सोशल म्हणजे जी सोशल डिसऑर्डरची जी कंडिशन होती त्यातनं आपण त्याच्या बेस्ट पॉसिबल रिलेशन मध्ये त्या व्यक्तीला आणतो, सगळ्याच पार्ट्स मध्ये त्याच्या इन्व्हायरमेंट. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की एखाद्या व्यक्तीची अशी कंडिशन असते की त्याचं सगळं डिस्फंक्शन झालं असतं, पण सोशल केसवर्कच्या माध्यमातून ते सोशल डिस्फंक्शन नाहीच करून चांगल्या बेटरमेंट ऑफ लाईफ मध्ये आपण त्याला आणू शकतो. तिसरी डेफिनेशन लिहा, टाफ्ट लिहा. सोशल केसवर्क मीन्स कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा सुरू, कॉमा इन्व्हर्टेड कॉमा सुरू. लिहिलं? टाफ्ट यांची, सोशल ट्रीटमेंट ऑफ अ माल adjusted individual, social treatment of a maladjusted individual involving maladjusted individual involving
and attempt to understand his personality, comma, behavior, ठीक है ना, and social relationship, and to assist him in working out better social and personal adjustment. दिलं? According to Taft, social casework means, परत बघा काही शब्द सुटलेत का? Social treatment of a maladjusted individual involving an attempt to understand his personality, behavior, and social relationship and to assist him in working out better social and personal adjustment. Full stop, inverted comma, close. आता टाफ्ट यांनी डेफिनेशन काय केली आहे सोशल केस वर्कची, तर ते म्हणतात सोशल ट्रीटमेंट ऑफ अ माल ॲडजस्टेड इंडिव्हिज्युअल, म्हणजे अशा ठिकाणची आपण उपचार पद्धती करतो सोसायटीमध्ये जिथं इंडिव्हिज्युअल इन्व्हॉल्व आहे प्रयत्न करायला, अटेम्प्ट टू अंडरस्टँड हिज पर्सनॅलिटी, म्हणजे इंडिव्हिज्युअल काय करतोय प्रयत्न करायला, तो तयार आहे, प्रयत्न करतोय कशासाठी, तर त्याचं व्यक्तिमत्व समजून घेण्यासाठी, त्याचं वर्तन समजून घेण्यासाठी आणि त्याचे जे सोशल रिलेशनशिप आहे ते समजून घेण्यासाठी सुद्धा, आणि सोबतच तो असिस्ट सुद्धा करतो स्वतःला कशासाठी, तर त्याचं वर्किंग जे आहे त्यांचं काम आहे आउट बेटर सोशल अँड पर्सनल ॲडजस्ट, म्हणजे जे आवश्यक आहे किंवा जे साजेशं आहे त्यासाठी तो त्याची पर्सनॅलिटी, त्याचं बिहेवियर, त्याचं इन्व्हायरमेंट चांगल्या पद्धतीनं तयार करतोय आणि त्याच्यासाठी तो स्वतःला मदत करतोय सोशल केस वर्कच्या मदतीने. दॅट्स इट. नेक्स्ट डेफिनेशन लिहा वॅटसन यांची, WATSON लिहा. लास्ट डेफिनेशन नंतर आपण नेक्स्ट लेक्चरला कन्सिडर करू. अकॉर्डिंग टू वॅटसन, comma, inverted comma सुरू, social casework is the art of untangling, UNTANGLING, लिहून ठेवा, नेक्स्ट लेक्चर. According to Watson, social casework is the art of untangling अंटँगलिंग म्हणजे लिहून घ्या UNTANGLING, गुंता सोडवणे, समस्या सोडवण्याच्या कॉन्टेक्स्ट मध्ये अनटँगलिंग म्हटलेलं आहे. सोशल केसवर्क इज द आर्ट ऑफ अनटँगलिंग अँड रिस्ट्रक्चरिंग द ट्विस्टेड पर्सनॅलिटी in such a manner that the individual can adjust himself to his environment. Full stop, inverted comma, close. परत एकदा बघा. Sorry. Social casework is the art of untangling and restructuring the twisted personality in such a manner that the individual can adjust himself to his environment. म्हणजे काय, तर सोशल केसवर्क ही एक अशी कला आहे ज्याच्या माध्यमातून तो आयुष्यामध्ये व्यक्तीच्या गुंता झालेला आहे किंवा समस्या निर्माण झाल्या त्या सोडवणे आणि सोबतच त्या व्यक्तिमत्वामध्ये जो ट्विस्ट आला आहे निगेटिव्हली ते ट्विस्टिंग रिस्ट्रक्चरिंग करणे पहिल्यासारखं सच अ मॅनर मध्ये ज्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल तो स्वतःला ऍडजस्ट करू शकेल स्वतःच्या एन्व्हायरमेंट मध्ये. अतिशय मस्त आणि खूप अशी साजेशी डेफिनेशन वॅटसन यांनी केलेली आहे. ह्या डेफिनेशन परत परत वाचा, समजून घ्या. नेक्स्ट लेक्चरला बाकीच्या डेफिनेशन आपण कंटिन्यू करू. आजचं लेक्चर इथे संपलेलं आहे.